बघू शकता आपली कारल्याची भाजी तयार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी कारल्याची रेसिपीज मला खूप साऱ्या येतात। आपण सगळ्याच प्रकारचे कारले शिकूया। लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। हॅलो, नमस्कार। मम्मी किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कारल्याची रेसिपी। जे पावसाळ्यात अगदी छोटे छोटे कारले येतात बघा, या कारल्याची आपण रेसिपी करणार आहोत। त्यांना आपण आधी कट करायचे। कट करून बघू शकता आपण कारल्याला कट मारून त्याच्यातले जे बी वगैरे हे ते काढून घेऊया। बघा, सगळेच कारल्यांचे आपण कट करून घेतलेत आणि त्याला असं एकच लाईन मारून कट केलं आहे। आता आपले पूर्ण कापून झाले कारले। आता त्यात आपण बघा मीठ घेतलंय। सगळ्या कारल्यांमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, अगदी याप्रमाणे बघू शकता। मीठ लावून साईडला ठेवायचं आहे। बी सगळी काढून घ्यायची कारल्यातून। बघू शकता सर्व कारल्यांना आपण मीठ लावून घेतलंय। आता 15 ते 20 मिनिटे यांना रेस्ट करायला ठेवूया। बघा, आपण जे मीठ लावून कारले ठेवले होते ते आता मी स्वच्छ पाण्याने धुतले, 2 पाण्याने धुतले व आता कढईत ते ठेवले। मी गॅस ऑन करते। गॅस ऑन केला आहे। आता कढईत ठेवले आणि 2 चमचे किंवा 1च चमचा तेल घालायचंय साईडने। 5 मिनिटासाठी यांना अगदी स्लो गॅसवर थोडं फ्राय होऊ द्यायचंय, अगदी मंद गॅसवर। थोडं आपण झाकूया त्याला। आताच मी गॅसवर कढईत कारले ठेवून आली आहे 5 मिनिटासाठी फ्राय करायला। आता कारल्यासाठी आपण मसाला घेऊया। त्यात मी भाजलेले शेंगदाणे, मी साल काढत नाही, तुम्ही साल तुम्हाला नको आहे तुम्ही काढू शकता। मिक्सीच्या भांड्यात घ्यायचे, अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाणे। थोडं जिरं घ्यायचं आहे, लसूण पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा आहे। 3 ते 4 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आहे आणि थोडं मीठ आहे। आपण मीठ लावलं तर ऑलरेडी कारल्यांना, तरी थोडं घ्यायचं आहे मसाल्यात, कारण आपण कारले स्वच्छ धुतलेत। थोडासा जिरा घ्यायचा आहे, 1 चमचा जिरा घ्यायचा आहे। थोडी हळद घ्यायची। आता हा मसाला आपण मिक्सीला वाटून घ्यायचा आहे। चला, बघू शकता आपले कारले असे वाफलेत, थोडेसे फ्राय केलेत मी। आता काढून घेऊया। बघा, हा जो मसाला होता तो आपण मिक्सीमध्ये वाटून घेतला आहे, त्याला आपण काढून घेऊया। आता जो आपण मसाला वाटला आहे तो आता आपण या कारल्यामध्ये भरून घेऊया। बघा,
फ्राय कारले तर तुम्ही खाल्लेच असतील, पण फ्राय करून अगदी ग्रेव्ही रस्सेदार कारले खाण्यात वेगळीच मजा आहे. आणि ते तुम्ही भाकरी बरोबर खाल्लं ना की अजूनच खूप मजा येईल. एक भाकरच्या जागेवर तुम्ही 2 भाकरी खाऊ शकता, एवढे छान लागतात. बघू शकता सगळ्या कारल्यामध्ये मी मसाला भरला आहे, सगळ्या ह्याच्यात भरला आहे. आणि मला बटाटा आवडतो म्हणून मी एक बटाटाही घेतला आहे. बटाटेही छान लागतात कारल्यामध्ये. आता आपण गॅस जवळ जाऊया, कारण की आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. त्यासाठी ग्रेव्हीसाठी मसाला, एक मी कांदा कापून घेतला, एक टोमॅटो कापला आहे, आणि जो आपण कारल्यात जो मसाला भरला आहे तो मसाला थोडा आहे. चला आता आपण गॅस जवळ जाऊया. बघा मी कढई ठेवली आहे, तेल टाकलं आहे आणि गॅस ऑन केला आहे. आता आपण तडका देऊन घेऊया. राई टाकूया, आता जिरं घातलंय, थोडा कढीपत्ता, आणि आता कांदा घालायचा आहे. थोडी हळदी घालायची आहे, अर्धा चमचा हळद, मिरची पावडर घालायचा 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला किचन किंगचा आहे, एव्हरेस्ट मसाला आहे किचन किंग. आणि जो आता आपण कारल्यामध्ये मसाला भरला होता तो मी काढून ठेवला आहे, तो टाकायचा आहे. आणि जो मी एक बटाटा कापला होता तो टाकते. आता आपल्याला 1 वाटी किंवा 2 वाटी पाणी घालायचं आहे. बघा आपल्या ग्रेव्हीला उकळी आली आहे. आता आपण जे मसाले भरलेले कारले ते एक एक सोडूया. अशा पद्धतीने एक एक कारले आपण टाकूया. बघा अशा पद्धतीने सगळे कारले आपण टाकून घेतलेत. आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे. गॅस थोडा बारीक फ्लेमवर करायचा आहे, अगदी बारीक स्लो. आणि आता झाकण ठेवूया. आता 10 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटानंतर बघूया. गॅस अगदी बारीक फ्लेमवर करायचा आहे. बघू शकता कारल्याची भाजी रेडी आहे, एकदम छान झाली, मस्त. बघा कारले पण शिजलेत अगदी छान. घेऊया. खूपच सुंदर झाली आहे अगदी ग्रेव्ही.
बघू शकता आपली कारल्याची भाजी तयार आहे. असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी तुम्हाला असेच नवीन नवीन पदार्थ शिकवत राहीन. कारल्याची रेसिपी मला खूप साऱ्या येतात. आपण सगळ्याच प्रकारचे कारले शिकूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.